ला मोठी बातमी। काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं असं म्हटलंय रामदास कदमांनी। ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले असं कदमांचं म्हणणं आहे। तर लिंबू मिरचीचा उल्लेख मी केला नाही असं राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाण्यास कसली भीती वाटतेय असा सवाल देखील राऊतांनी केलाय। रामदास कदम हे स्वामी रामदास नाहीत असा टोला देखील संजय राऊतांनी लगावलाय। अहो मला वाटतं काला जादू काय ते संजय राऊत साहेबांनी आमच्या उद्धव ठाकरेंना विचार पाहिजे ना। एकनाथ शिंदेने सांगितलं ज्यावेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरेंनी सोडला तर टोपली पण लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती। तर काळी जादू काय आहे ते मला वाटतं तिकडे त्याला विचारली पाहिजे। त्याचा अनुभव जास्त असेल संजय राऊत साहेबांना कदाचित, आणि म्हणून त्याच्या डोक्यात यायला असावं असं मला वाटतं। हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाही आहेत, ही जाणते तुम्ही ऐकायला पाहिजे। आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं, मुळात ही अंधश्रद्धा आहे। माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही, याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेंनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावं ना। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत, लिंबू आहेत, अजून काय आहे? नाही, तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहे। तुम्हाला कसली भीती वाटते? काय तिकडे असं घडलंय, काय याआधी घडवलंय? हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय। हे सगळेच काळू जादूवाले असतील, एकमेकांचं माहीत असेल। आता सगळे ज्या बरोबर राहिलेत त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी, हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत। त्यामुळं काळी जादू पांढरी जादू हे सगळ्यांनाच अनुभव आहे असं माझं मत आहे।